बारामतीच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि याच्यामध्ये एक ऐतिहासिक उमेदवार निवडून आले. संघमित्रा काळूराम चौधरी ही तरुणी अवघी 21 वर्षाची निवडून आल्याच्या नंतर संघमित्रा आणि काळूराम चौधरी यांच्या प्रचारासाठी सभा घेतलेल्या होत्या, सांगता सभा घेतलेल्या होत्या लक्ष्मण हाके यांनी. आणि आज लक्ष्मण हाके संघमित्रा आणि काळूराम चौधरी यांच्या सत्कारासाठी आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल, आज संघमित्राच्या विजयानंतर तुम्ही निकालाच्या सांगता सभेमध्ये सांगितलं होतं की संघमित्रा निवडून येते, काय तुम्हाला विश्वास होता? नाही, विश्वास असा होता की जो माणूस काम करतो, जो माणूस धंदांड्यांना घाबरत नाही, जो माणूस राज्यकर्त्या लोकांना घाबरत नाही, ज्या माणसाचा अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत टिकून राहिला, त्याच दिवशी मी सांगितलेलं होतं. मला भीती होती खरं तर. आम्ही अर्ज भरायला आलो होतो, आम्ही प्रचाराचा नारळ फोडला होता. त्या दिवशी मला भीती अशी होती की महाराष्ट्राचा दादा माणूस अजितदादा पवारांच्या विरोधामध्ये आमचा काळूराम कसा टिकेल, त्याची कन्या कशी टिकेल, पैसे कुठून आणतील, प्रचार कसा करतील, आणि परत लोक ह्या एवढ्या जातदांडग्या धनदांडग्या पैसेवाल्या माणसाच्या विरोधामध्ये हा अर्ज टिकेल का, हा प्रश्न माझ्या समोर होता. पण यस, अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत टिकला. त्याच दिवशी मी सांगितलेलं होतं की मी त्याच दिवशी डिक्लेअर केलेलं होतं की आज रोजी संघमित्रा चौधरी यांचा विजय झालेला आहे आणि तसाच रिझल्ट इथल्या जनतेनं दिलेला आहे. आता ह्या विजयाकडे कसं पाहता तुम्ही? नेमकं बारामतीमध्ये जी लढाई आहे ती कशी आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. हे बघा, बारामतीमध्ये प्रामाणिकपणे लढणाऱ्या कार्यकर्त्याचा विजय इथून पुढच्या कालावधीमध्ये होऊ शकतो आणि या संघमित्राच्या विजयानं ते दाखवून दिलेलं आहे. आणि बारामतीमधल्या सगळ्या पोरांनी जर एकत्रित येऊन ठरवलं, लढणाऱ्या पोरांनी हाराकिरी करायची नाही, लढणाऱ्या पोरांनी लढता लढता शेपूट घालायची नाही, आणि गावगाड्यामध्ये एकमेकाच्या उराला वाळू लावत बसण्यापेक्षा, अरे त्या कायद्याच्या सभागृहात तुमची आवश्यकता आहे ना, तुम्ही कुणाला निवडून देताय, का निवडून देताय, रिपीट अगेन अँड अगेन का निवडून देताय? तुम्हाला तुमच्या मताचा अधिकार जर कळत नसेल, तुम्हाला तुमची ताकद समजत नसेल, तर तुम्हाला तुमच्या घरी कोणी आणून देणार नाही. पवारांच्या घरामध्येच सगळी पदं जातील. त्यामुळं गावात लढण्यापेक्षा कधीतरी तालुक्याला लढा, तालुक्यावर लढण्यापेक्षा कधीतरी जिल्ह्यावर लढा, आणि जिल्ह्यावर लढण्यापेक्षा कधीतरी महाराष्ट्राच्या विधानसभेसमोर लढा. तुम्ही आता ह्या सत्काराच्या वेळेस एक बाईट देताना असं सांगितलं की ही सुरुवात आहे आणि आता जिल्हा परिषद पंचायत समिती पण टार्गेट आहे, त्याच्यात काय नियोजन आहे? बघा, आम्ही जर एकत्रित आलो, ओबीसी बहुजन एकत्रित आले, दलित मायनॉरिटी एकत्र आले, तर आम्ही महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांना पर्याय देऊ शकतो. ते पर्याय देण्याचं काम इथले कुठलेही राज्यकर्ते करणार नाहीत. प्रत्येकाचे हात दगडाखाली सापडलेले आहेत, प्रत्येकजण उडदामाजी काळे गोरे आहेत. त्यामुळं बहुजनांच्या पोरांना संविधान वाचवण्यासाठी, आपले हक्क अधिकार वाचवण्यासाठी पुढे यावं लागल, हिमतीनं लढावं लागल. निश्चित तुम्हाला यश भेटू शकतं आणि निश्चित तुम्हाला संविधान वाचवायचं असेल, तुमचे हक्क अधिकार वाचवायचे असेल, तर तुम्ही जर प्रामाणिकपणे लढला तर विजय होऊ शकता, हा विश्वास मी देऊ शकतो. तुम्ही काल अनेक निकालांच्या अपडेट घेतल्यात, संघमित्राच्या विजयाकडे कसं बघता, कशाचं द्वैतक आहे? हे बघा, संघमित्राचा विजय हा झेंडा अलग आहे, हा झेंडा अलग आहे, हा विचार अलग आहे. कुठलाही मोठा माणूस हेलिकॉप्टर घेऊन प्रचाराला आला नाही, कुठंही पैशाचं बंडल वाटलं गेलं नाही, कुठंही कुठल्याही मतदाराला आमिष दिलं गेलं नाही. आम्ही जर निवडून आलो तर आम्ही 1 BHKचा फ्लॅट देऊ. आम्ही याच्या पुढे जाऊन आम्ही महाराष्ट्राला सांगू इच्छितो, गायरानामधली जमीन दीनदलिताला, ओबीसीला, भटक्याला आम्ही इथून पुढं कायदा करून वाटून देऊ. ज्याला घर नाही त्याला जागा पहिल्यांदा उपलब्ध करून देऊ, त्याला पहिल्यांदा गावगाड्यात स्थिर करू, व्यवस्थित स्थिर करू, आणि पुढं त्याला घर बांधून देऊ. ही आमची इथून पुढची ही घोषणा असेल. आणि बहुजनांची पोरं एकत्रित आले तर विजयी होऊ शकतात, हे उदाहरण आहे आज. काय आता येणाऱ्या काळात बहुजनांना काय आव्हान करणार? जिल्हा परिषद पंचायतीला आम्ही निश्चित घोषणा करू, जे जे उमेदवार लढतील त्या पोरांची नावं जाहीर करू आणि एकत्रित निवडणूक लढू. आता इथं तुम्ही बघितलं मागाशीच सांगताना तुम्ही की विरोधक इथले मॅनेज आहेत असं तुमचा स्पष्ट दावा आहे. दुसरीकडे शरद पवारांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत किंवा भाजपचे, त्यांचे अक्षरशः डिपॉझिट जप्त झालेत. त्याच वेळेस काळूराम चौधरी हे 2 नंबरला आहेत. कारण काळूराम चौधरी हा संघर्षातला कार्यकर्ता आहे, लढणारा कार्यकर्ता आहे, संविधानाला प्रमाण मानणारा कार्यकर्ता आहे. हे जे बाकीचे सगळे लोक होते ज्यांना पैसा, बाकीच्या सगळ्या निवडणुका जिंकण्यासाठी लढण्यासाठी आमिष असतात, हे सगळे दादांचेच उमेदवार होते असं मी म्हणेन. कारण लढणारा उमेदवार फक्त काळूराम होता, काळूरामची मुलगी होती आणि त्यांची सगळी मंडळी होती. विरोधक मॅनेज आहेत असं प्रश्नच नाही. नुरा कुस्ती होती बारामतीमधली, नुरा कुस्ती, ठरलेली कुस्ती. रोहित पवार इथं प्रचाराला आला का?
आला का रोहित पवार प्रचाराला? नेता आहे ना तो शरद पवार पक्षाचा. सुप्रिया सुळे आल्या का? अरे हा मॅनेजड प्रोग्राम होता. पण बारामतीच्या जनतेनं आम्हीच थोडंसं कमी पडलो. आम्ही जर प्रॉपर सगळे उमेदवार दिले असते, सगळ्यांना बी फॉर्म दिला असता, सगळ्यांची एकत्रित सभा घेतली असती तर दादाला घाम पडला असता. हे होते लक्ष्मण हाके आणि यांनी येणाऱ्या काळातल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बहुजन आणि ओबीसी समाजाला एकत्र घेऊन मोठं आव्हान उभा करू अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे आणि संघमित्राला शुभेच्छा दिलेल्या आहेत.